या सीझनमध्ये सोले भात म्हटलं की अगदी पर्वणी असते. रोजच्या वापरातले जे तांदूळ असतात ना तेच या भातासाठी वापरायचे. करायला एकदम सोपा आणि खायला तेवढाच लज्जतदार. त्या गरमागरम वाफाळलेल्या भातावरती हे छान साजूक तूप. आवडत असेल तर खोबऱ्याचा खीस आवर्जून घाला आणि वरून ही देसी कोथिंबिरीचा सुवास. वाह क्या बात है. खूप तामझाम न करता झटपट होणारी ही रेसिपी. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि ऑथेंटिक चवीचा सोले भात परत घेऊन आलेलो आहे. या आधी पण सोले भाताची रेसिपी मी टाकलेली आहे, पण आजचा जो सोले भात आहे हा वेगळ्या पद्धतीचा सोले भात आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. पटकन होणारा हा सोले भात आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी सोले भात तयार करण्यासाठी रोजच्या वापरातले हे तांदूळ घेऊन घेतलेले. तर 5 वाट्या हे तांदूळ आहे. वजनाने म्हणाल तर 550 ग्रॅम आहे. तांदूळाला स्वच्छ साफ करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सोले भात तयार करण्यासाठी ओल्या तुरीचे दाणे लागणार आहे, ज्याला आम्ही सोले म्हणतो. तर हे जे सोले आहे ना ते चांगले भरलेले घ्यायचे, असे भरलेले असायला पाहिजे सोले भात करायच्या वेळेस. खूप कोवळे असे दाणे नको. आणि हे अर्धा किलो शेंगा होत्या, तर अर्धा किलो शेंगातले हे 350 ग्रॅम दाणे निघालेले आहे. तर ह्या दाण्यामध्ये कीडक असतात ते पाहून घ्यायचं, स्वच्छ साफ करून हे दाणे घ्यायचे. 5-6 मिनिट हे दाणे आहे ना पाण्यात भिजत घालायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे. सोले भातामध्ये टाकायसाठी मी 200 ग्राम फुलकोबी घेऊन घेतलेली आणि जो जाड पोर्शन असतो फुलकोबीचा तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने मोठे मोठे काप करून घ्यायचे. जाड पोर्शन काढल्यानंतर ही फुलकोबी 200 ग्राम आहे. फ्लावर मध्ये पण पाणी टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने फ्लावर पण धुवून घ्यायची. 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे. कांद्याला हे छान असं बारीक कापून घ्यायचं. त्या तांदूळाला 2 ते 3 पाण्याने चांगलं घासून धुवून घ्यायचं. तुमची ही पूर्वतयारी झाली की तांदूळ धुवून घ्यायचे. खूप आधी धुवून ठेवायची गरज नाही किंवा तांदूळाला पाण्यात भिजू घालून ठेवायची पण गरज नाही. तर अशा पद्धतीने घासून तांदूळ धुवून घ्या. पाणी टाकल्या टाकल्याच तांदूळ असे घासून धुवायचे, कारण पाणी टाकून ठेवलं आणि नंतर जर तुम्ही तांदूळ घासायला गेले ना तर तांदूळाचे तुकडे होतात. तर अजून 2 पाण्याने आपण हे धुवून घेऊ. भातामध्ये टाकायसाठी एक मसाला भाजून घेऊ. तर 4 चमचे धने आहे पोहे खायच्या चमच्याने, 2 चमचे जिरे, या आकाराची 2 तमालपत्र आहे. मी थोडीशी तोडून टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला भाजायला सोपं जातं. या आकाराचा कलमीचा तुकडा आहे. जास्त नाही घ्यायचा, नाहीतर त्याचाच फ्रॅग्रन्स जास्त येतो. 2 हिरवी वेलची आहे, 2 लवंग आणि 6 मिरे. त्याला आता भाजून घेऊया. तर खूप भाजायचं नाही आपल्याला, जळेपर्यंत हलकंसं भाजून घ्यायचं याला. भाजून घेतल्यामुळे त्याची पावडर जी आहे ती चांगली होते. हे भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. हे खडे मसाले थंड झालेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि याची पावडर तयार करून घेऊ. हा बारीक करून घेतलेला मसाला एका भांड्यामध्ये काढून घेऊ, कारण आपल्याला या पॉटमध्ये वाटण तयार करायचं आहे. तर वाटणासाठी हा 2 इंची आल्याचा तुकडा आहे, त्याची सालं काढून छोटे छोटे पीस करून घेतले, म्हणजे चांगलं बारीक होतं. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीने घ्या. तर याचे पण थोडे आपण असे तुकडे करून घेऊ. छोट्या आकाराचा 15 ते 20 हा लसूण आहे, म्हणजे पाकळ्या आहे त्याच्या. ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे. तर काड्यासहित मी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घेतली आणि छान सुगंधित कोथिंबीर आहे. खूप मस्त सोले भाताला टेस्ट येते त्याच्यामुळे असेल तर अगळपगळ घालून घ्या छान. याला आपण बारीक करून घेऊ. आणि इथे आपलं प्रिपरेशन रेडी आहे. सोले भात कुकर मध्ये करणार आहे, तर त्यासाठी तेल घालून घेऊया. तर हा चमचा बघू शकता, आपला जो भाजीचा चमचा असतो, तर त्या चमच्याने मी 3 चमचे तेल घालून घेते. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा जिरं आणि जिऱ्याला छान फुलू द्यायचं. कापून घेतलेला कांदा आणि या कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे बघा. त्यानंतर त्याच्यामध्ये हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊ. याला पण थोडा वेळ आपण या तेलामध्ये परतवून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा किंवा एक कच्चा वास असतो तो निघून जायला पाहिजे. गॅसची फ्लेम इथे कमी करून द्यायची. आता इतर मसाले घालून घेऊ. हा बारीक केलेला खडा मसाला,
पाऊण चमचा हळद पोहे खायच्या चमच्याने, 1 चमचा लाल मिरची पावडर. तर इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीने घाला, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातली आहे आणि थोडा मिऱ्याचा पण वापर केलेला आहे. तर आपण हे मिक्स करून घेऊ, म्हणजे एक याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे पाणी घालून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी मी पाणी घालून घेतलेलं. पाणी टाकल्यानंतर या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ, म्हणजे मसाल्याचा जो फ्रॅग्रन्स आहे ना तो छान सगळा उतरतो. तुम्ही बघू शकता मसाल्याने आपल्या तेल सोडलेलं आहे बघा. हे सोले घालून घेऊ. सोल्यातलं पाणी काढून टाकायचं. फ्लावर आणि एखादा मिनिट याला आपण परतवून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. तर मी कट मारून छोट्या चमच्यानी 4 चमचे टाकून घेतले. आणि हे धुवून घेतलेले तांदूळ हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे या मसाल्यामध्ये त्या तांदूळाला सगळा मसाला लागेल. तर मिक्स करायसाठी चमच्याचा वापर नका करू, एक तर सराठा घ्या किंवा हा झारा तुम्ही घेऊ शकता. आणि हे सर्व आपण 1 ते 2 मिनिट या मसाल्यामध्ये होऊ देऊ. पाणी घालून घेऊया. तर पाणी टाकल्यानंतर हे मिक्स करायचं. तांदूळाच्या वर थोडं पाणी द्यायचं. आणि हा सोले भात आहे ना खूप फडफड चांगला लागत नाही, म्हणजे अर्थात ही तुमची आवड असते. मला सोले भात थोडासा सॉफ्ट, मला काय आमच्याकडे सगळ्यांना सोले भात थोडासा सॉफ्ट आणि मऊ असा आवडतो, म्हणून पाण्याचं थोडं प्रमाण मी इथे जास्त घालून घेते. परत थोडं पाणी घालून घेते. तर मी या ग्लासाने 4.5 ग्लास पाणी घालून घेतले. तांदूळाच्या वर 1.5 कांड पाणी आलेलं आहे. कुकरचं झाकण लावून देऊ. आणि या सोले भाताला हाय फ्लेम वरती 1 शिट्टी काढून घ्यायची. आणि 1 शिट्टी झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो करून द्यायची. आणि स्लो नंतर फक्त 5 मिनिट या भाताला होऊ द्यायचं. 5 मिनिटानंतर शिट्टी होऊ न देता गॅस बंद करून द्यायचा, म्हणजे त्यातले सोले जे आहे ते चांगले शिजले जातात. कुकरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच कुकर उघडायचा. येस, परफेक्ट. अप्रतिम सुगंध येतो आहे. हा भात वाढायच्या आधी ना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सोले सगळीकडे लागतात आणि सगळ्यांच्या ताटामध्ये सोले येतात. सोला दाखवते तुम्हाला बघा. छान सोले असे परफेक्ट आपले शिजल्या गेलेले आहे, जे भातासोबत एकदम सॉफ्ट आणि मऊ लागतात. हे बघा, म्हणजे असा मोकळा तर झालेला आहे आपला भात, पण एकदम मऊ आणि लुसलुशीत होतो हा भात. म्हणजे इथे आपल्या पाण्याचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि हा गरमागरम भात तुम्ही असाही एन्जॉय करू शकता, याच्यासोबत तुम्हाला दुसरं काही लागत नाही. इतका अप्रतिम चवीचा हा भात तयार होतो. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.